नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। मी डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे, धम्मसेवक। आपण पाहत आहात अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल। आजचा विषय आहे दान पारमिता। दानं ददन्तु सद्दायं शील रक्षन्तु सब्बदा भावना भीरता होन्तु गच्छन्ति देवतागदा। तर आजचा विषय आहे दान पारमिता। तथागत भगवान गौतम बुद्धांनी दानाला खूप महत्त्व दिलेलं आहे। दानाच्या संदर्भात जर बोलायला गेलं, सांगायला गेलं तर खूप अशा घटना आहेत की ज्या दान पुण्यकर्माने यथोचित्त असा सन्मार्ग लाभलेला आहे, मार्ग हा गतिमान झालेला आहे। म्हणून भगवान गौतम बुद्धांनी दानांना खूप महत्त्व दिलेलं आहे। त्यावेळची एक कथा सांगू इच्छितो की वेसंतर नावाचा एक राजा होता। त्या राजाच्या दान पारमिताने पृथ्वीला आलेला जो भूकंप आहे तो भूकंप हा इतिहासकालीन आहे। आणि तर बघा, दान म्हणजे मनामध्ये कोणतीही लालच न ठेवता आपण केलेले दान, आणि ज्या व्यक्तींसाठी आपण दान दिलेलं आहे त्या व्यक्तींनी ते दान स्वीकारावं या इच्छेने आपण केलेली त्याला याचना। तर दान करणे म्हणजे कोणावरही उपकार न करणे, कोणावरही मीपणा न गाजवणे। निस्वार्थी मनाने जर आपण दान केलं आपल्या काया वाचा मनाने, तर ते दान हे पुण्यफल आपल्याला देऊ इच्छिते। जसं की दान देताना माझ्या चित्तामध्ये कोणतीही लालसा नसल्या कारणाने मी हे दान इथे अर्पित करत आहोत। या दानाच्या बलाने आमच्या सर्व प्राणी जीव पृथ्वीवरील सजीवांचं कल्याण हो, ही भावना ठेवून जर आपण दान दिलं तर ते दान पुण्यलाभी होईल। किंवा लालसापोटी केलेलं दान की आज मी विहारामध्ये हे दान देऊ इच्छितो किंवा इच्छिते, आणि या दानाच्या बलाने माझं माझ्या परिवारांचं भलं हो, माझ्या कर्माचं उल्लेख हा चांगला झाला पाहिजे। किंवा एखाद्या वेळेस जर एखाद्या गरीब माणसाला आपण दान दिलं तर त्या दानाच्या बलानं माझं काहीतरी साध्य व्हायला पाहिजे, असं जे दिलेलं दान आहे हे यथायोग्य कधीही फलदायी ठरत नाही। भंतेजींना दिलेलं दान हे दान निस्वार्थी काया वाचा मनाने दिले पाहिजे। मनामध्ये कोणतेही लालसा उत्पन्न व्हायला नको। जसे की भंतेजीला दान देऊन मी खूप मोठं उपकार करतो किंवा करते, या दानानं भंतेजींना आपण जे दान देतो तर त्यावर आपण भंतेजींसारख्या व्यक्तिमत्वावर आपण काही उपकार करत नाही, किंवा आपण दिलेल्या दानाने त्या दानाचं फल हे यथाचित्त असायला पाहिजे। आता सांगायचं तात्पर्य असं की मी रूपामध्ये असलेलं दान, तर या दानाच्या बलानं माझं काही कल्याण हो, हे तीळ मात्रही आपल्या मनामध्ये नको। कारण वेसंतर राजांनी जे दान पारमिता घडून आणली होती ती नैसर्गिकरित्या 8वा जो भूकंप घडला तर तो निसर्गांना मान्य होता। कारण त्यांच्या दानाच्या बलामध्ये एवढी शक्ती होती, त्या शक्तीच्या जोरावर आपल्या निसर्गात असलेले अणू आणि रेणू यांचा स्फोट होऊन एक अग्नी तयार झाली। अग्नी तयार झाल्यानंतर त्या वाऱ्याचा जो वेग आहे तो गतिमान झाला। गतिमान होऊन सर्व गतिमान वेगाने
सर्व पृथ्वीवरती जे समुद्र आहे त्यामधले भरती ओटी आली. भरती ओटी आल्यानंतर सर्व समुद्र हा खवळला आणि त्यानुसार हा भूकंप आला. म्हणजे यामध्ये या दानाला आणि निसर्गाला जे अवलोकन झालं तर ते खूप प्रभावशाली झालं. असं त्या वेसंतर दानात राजाचं दान की ज्या दान पारमितेमुळं त्यांना अरहंतपदापर्यंत ते पोहोचले. आपणही अरहंतपदापर्यंत पोहोचू, परंतु ते निस्वार्थी असं दान असलं पाहिजे. त्यासाठी आपले पुण्यपारमिता बळकट असायला हव्या. जसं की 10 पारमिता तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या आहे त्या आपल्या बळकट असाव्या. त्यामधली दान पारमिता ही जी पारमिता आहे यावर अधिक आपण जोर दिला पाहिजे. म्हणजे निस्वार्थी अशा मनाने आपण हे दान केलं पाहिजे. उदाहरणार्थ दान करताना मी रक्तदान देत आहे म्हणजे मी कोणत्या रोग्यावर उपकार करत नाही, तर माझं रक्त हे कोणत्याही रुग्णाला त्याचं शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी उपयोगी पडेल या उद्देशाने आपण दान द्यायचं. एखाद्या वेळेस आपल्या परिजनांना आपण चांगल्या स्वरूपातले असलेले एखाद्या वेळेस किडनीचं जर काम पडलं तर ते दान देऊ शकतो, परंतु मग माझ्या घरच्यांवर किंवा माझ्या परिजनावर मी काही उपकार करत नाही, तर ह्या मोबदल्यामध्ये त्यांचं आरोग्य हे सदृढ झाले पाहिजेत हे आपल्याला मनामध्ये ठेवलं पाहिजेत. परत आपण दान देताना असा विचार केला पाहिजे की या दानाच्या बलानं समोरच्या व्यक्तींचं चांगल्या प्रकारे आरोग्य हे सदृढ राहून हा धम्माचा कार्य चांगला गतिमान करण्यासाठी उपयोगी पडेल म्हणून मी हे दान देत आहे. पैशाच्या स्वरूपातलं दान असो की मी हे पैसे वगैरे दान करत आहो, तर या दानाच्या पैशाने या ज्या कामासाठी दिलेले आहे ते काम हे गतिमान हो आणि ते धम्माचं काम असो किंवा आंबेडकर चळवळीचं काम असो हे गतिमान हो आणि या कामाला गती प्राप्त हो अशी जी इच्छा ठेवतो ते दान पुण्यफळ देतं. यानंतर आपण जर चिवरदान द्यायचं जर म्हटलं भंतेजींना, तर चिवरदान देताना हे चिवर भंतेजींच्या ऊन वारा पाऊस यापासून बचाव करण्यासाठी या चिवरचा उपयोग व्हावा म्हणून हे चिवर मी दान देत आहे. नंतर या चिवराच्या पुण्यफळाने माझं कल्याण हो ही अशा अपेक्षा मनात कधीही ठेवू नये. यानंतर जर पाहिलं आपण तर आपण रुग्णांना औषधोपचार देताना किंवा औषधी देताना मनात असा विचार नाही ठेवला पाहिजे की बा मी हे औषधी जर या रुग्णाला देऊन राहिलं तर याच्या औषधीच्या बळानं माझं खूप कल्याण आहे, परंतु ते औषधी जे आहे त्या औषधीचं स्वरूप त्या रोगींवर त्या बिमारीवर अधिक प्रभावशाली ठेवून तो रोग नष्ट होईल आणि नंतर त्या रोगातून तो व्यक्ती हा पूर्ण सदृढ होऊन धम्माच्या कार्य करावं लागतं. असं हे दान पारमिता आपल्याला घडून आणणं आहे. म्हणून एवढं सांगू इच्छितो की दान देताना मनात कोणतेही लालसा न ठेवून आपण सढळ हाताने स्वच्छ मनाने काया वाचा मनाने दान करून बुद्ध धम्म संघ आणि बाबासाहेबांचे विचार पेरत जाऊया. नमो बुद्धाय. जय भीम. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल.